आउटसोर्सिंगद्वारे कॉन्ट्रॅक्ट घेणारा, कमिशन बेसिसवर कॉन्ट्रॅक्ट देणारा माणूस, हा माणूस जरांगेंनी कसा काय निवडला? मला वाटतं ह्याच्या मागं खूप मोठं काहीतरी डील आहे. मनोज जरांगे हे आता डीलपती झालेले आहेत असं माझं सरळ म्हणणं आहे. कोण प्रसाद लाड? ते काय हॉटेलवाले का? हॉटेलवालेच ना, हॉटेलवाले कॉर्पोरेटमध्ये आहेत ते प्रसाद लाड का? त्या प्रसाद लाडांना हेच जरांगे लाड्या, बाडगुळा, माकड अशा अनेक शेलकी विशेषणं त्यांच्या बाबतीत वापरलेले आहेत. मग आता तेच प्रसादजी लाड आता त्यांच्या भेटीला येत आहेत का? मला वाटतंय हे खूप काय म्हणायचं, कॉर्पोरेटमधला एक माणूस बेकायदा मागणी करणाऱ्या माणसाला येऊन भेटतोय, हे खऱ्या अर्थानं त्यांच्या जर मागण्या काय काय कसं समीकरण आहे? कोण आहेत प्रसाद लाड? प्रसाद लाड काय सामाजिक विचारवंत आहेत? कुठल्या संविधानिक आयोगावरचे अध्यक्ष आहेत? कुठल्या वैधानिक पदावर बसलेले आहेत? कुठल्या मुख्यमंत्री किंवा या आरक्षणाच्या संदर्भातले उपसमितीचे अध्यक्ष आहेत? काय म्हणून येत आहेत प्रसाद लाड? कॉर्पोरेटमधला माणूस म्हणजे मनोज जरांगेंना डील करायची. ती डील मग पैशाची असू शकते, ती डील आपल्या भोवती असलेल्या सगळ्या वाळू माफियांची, 2 नंबरच्या धंद्यातल्या माणसांच्या बाबतीमध्ये काहीतरी डील करायची असणार आहे. कोण आहे प्रसाद लाड? की ते प्रसाद लाडांना बोलवत आहेत भाऊ, लाड भाऊ. हेच बांडगुळ होते, हेच माकड होते, हे लाड्या होते, ते आज भाऊ झालेले आहेत. म्हणजे यांना कॉर्पोरेटमधलं काहीतरी खुणावत आहे, काहीतरी डील होणार आहे याच्या पाठीमागं, तेव्हाच लाड यायला लागले. अदरवाईज संविधानिक जर काही माहिती पाहिजे असती किंवा एखादं संदीप शिंदे वगैरे 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 असली नावं आम्हाला समजू शकलो असतो ना आम्ही, किंवा महाराष्ट्राचा अटॉर्नी जनरल जाणं, विधितज्ञ जाणं, हेही आम्ही समजू शकलो असतो. अरे हॉटेल चालवणारा, आउटसोर्सिंगद्वारे कॉन्ट्रॅक्ट घेणारा, कमिशन बेसिसवर कॉन्ट्रॅक्ट देणारा माणूस, हा माणूस जरांगेंनी कसा काय निवडला? मला वाटतं ह्याच्या मागं खूप मोठं काहीतरी डील आहे. मनोज जरांगे हे आता डीलपती झालेले आहेत असं माझं सरळ म्हणणं आहे. उद्योग मंत्री येऊन गेले की जरांगेचे उद्योग सुरू होतात, त्यांचा रेतीचे डंपर तपासायला मी सुद्धा येणार आहे असं सदावर्तेंनी हल्ला केला. नाही, सदावर्तेंनी हल्ला, त्यांना वैयक्तिक अधिकार आहे, त्यांनी काय बोलावं हा तो त्यांचा विषय आहे. पण उद्योगमंत्र्यांनी काय करावं हा खरं तर चिंतेचा विषय आहे. कारण मनोज जरांगे आणि त्यांचं आजपर्यंतचं आंदोलन हे नेहमी संशयाच्या भोवऱ्यात अडकलेलं आहे. त्यामुळं सामान्य जनतेला आता कळायला लागलंय आणि मराठा बांधवांनाही आता कळायला लागलंय. पण ओबीसींचं मात्र खूप मोठं नुकसान झालंय, हे मी खूप जबाबदारीनं मी तुमच्या समोर सांगू शकतो. बैठकीमध्ये काय नवीन जाती ओबीसी? ते बघा, नवीन जाती नाही आहेत त्या, ज्या 28 ते 32 अशा जाती आहेत की ज्यांच्या ऱ्हस्व दीर्घ वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगळ्या नावानं पुकारणं, अशा एक इरेग्युलर गोष्टीमुळं मंडल आयोग अस्तित्वात आल्यापासून त्या जातींना आरक्षणाचा लाभ भेटलेला नाही. आणि असं न होण्यामुळं MPSC UPSCच्या मेरिट लिस्टपर्यंत, इंटरव्ह्यूपर्यंत जाऊन तिथून माघारी आलेले 100 ते 150 तरुण आहेत. म्हणजे 100 ते 150 तरुण UPSCच्या यादीमध्ये जाऊ शकलेले नाहीत आणि खूप मोठं नुकसान या जात समूहांचं झालेलं आहे. त्यांची यादी मी काल मंत्रिमंडळाच्या उपसमितीला दिलेली. महाराष्ट्रामध्ये त्यांचं काय नाव आहे आणि केंद्राच्या यादीमध्ये काय नाव आहे आणि त्यामुळं त्यांचं कसं नुकसान झालंय हे मी महाराष्ट्रामधल्या 6 ओबीसीच्या मंत्र्यांना, की जी ओबीसीसाठी सब कमिटी आहे मंत्रिमंडळाची, त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. आता कसा प्रतिसाद मिळतोय, ते कसं पर्क्युलेट होतंय, न्याय मिळणार का नाही मिळणार, जर आमच्या ओबीसी बांधवांना, तरुणांना जर हा न्याय मिळणार नसेल तर आत्ता जे काही चालू आहे ना, काक्रोच जनता पार्टी, जेन झीचं वादळ जे सुरू आहे ना 2-4 दिवसापासून, हे वादळ तुम्हाला पुढच्या कालावधीमध्ये बघायला भेटेल. तोच प्रश्न होता तरुणाचा तुम्ही उल्लेख केला. सीजीआयचे त्यांनी एक वक्तव्य केलं होते, काही तरुण बेरोजगार आहेत, थोडासारखे. त्यानंतर खरं तर ही मोहीम सुरू झाली आणि मोठा प्रतिसाद मिळतोय सोशल मीडियावर. आज तुम्ही एक आंदोलक म्हणून कसं बघताय सगळं? हे बघा, सीजीआयनी थोडंसं जबाबदारीनं वागायला हवं होतं. चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे सीजीआय जर असं बोलत असतील आणि तरुणांची संख्या किती मोठी आहे, त्याच्या हातामध्ये फोन आहे, अँड्रॉइड फोन आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे, डिजिटल जमाना आहे. या जमान्यामध्ये काय क्रांती होऊ शकते हे आता सीजीआयला नव्हे, सीजीआय तर सोडा, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान, राज्यकर्ते, सगळे आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते, पक्ष चालवणारी मंडळी, या सगळ्या लोकांना कळून चुकेल की तुमचं जे चाललंय ते बरं चाललेलं नाही. विरोधकाची भूमिका बरोबर नीट पार पाडत नाही आणि सत्ताधारी इथल्या लोकशाहीला मानत नाही. प्रत्येक गोष्टी टेंडरिंगमध्ये, कमिशनमध्ये इरेग्युलर सगळ्या गोष्टी पायदळी तुडवल्या जात आहेत.
जर तुम्ही या युथ जनरेशनला जेन झीला जर समजून नाही घेतलं तर तुमच्यावर सुनामी समुद्रामार्गे येईल, आभाळातून येईल की अजून कुठल्या मार्गाने येईल याची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. सीजेपीच्या माध्यमातून तरुणाचा आक्रोश व्यक्त होतोय का देश? अरे आक्रोश नाही, ही सगळी माणसं धुळीला मिळालेली असतील. बरं, ही जी काही कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून तरुणांच्या मनामधली भडास व्यक्त केली जातोय, आज प्रत्येक माणूस उठतोय आणि मी कॉक्रोच जनता पार्टीचा सदस्य आहे म्हणतोय आणि तो सोशल मीडियाला टाकतोय. त्यामुळं एका क्लिकवर जग एकत्र आलेलं आहे. त्यामुळं सत्ताधाऱ्यांनो, तुम्हाला घरी बसवायला ही नवीन पिढी, ही जेन झी तुम्हाला मागं पुढं बघणार नाही. त्यामुळे सावध असा, नाहीतर तुमचा कार्यक्रम करेक्ट होईल. 29ला बघा ही जेन झी आहे ना, या जेन झीला इथली सिविक सेन्स द्या. आता माझा इंग्लिश शब्द कसा आहे बघा. सिविक सेन्स जर त्यांच्याकडे नसेल तर इथं लोकशाही राहिली बाजूला, मतदान राहिलं बाजूला, सत्ता परिवर्तन राहिलं बाजूला. नेपाळमध्ये ज्या पद्धतीनं उठाव झाला, क्रांती झाली, त्या पद्धतीनं हा देश सुद्धा क्रांतीच्या उंबरट्यावर उभा आहे. ह्या तरुण जनरेशनला समजून घ्या, त्यांना लोकशाही मूल्य समजावून सांगा. पण ही लोकशाही मूल्य समजावून सांगत असताना तुम्ही लोकशाहीप्रमाणे वागा. नाहीतर तुम्ही सगळ्या कॉर्पोरेट वर्ल्डचं जर राजकारण करत असाल तर ग्रामीण भागामध्ये काय चालू आहे, दीनदलिताकडे काय चालू आहे, भटक्या विमुक्तांचं काय चालू आहे, शेतकऱ्यांचं काय चालू आहे, या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही एका बाजूला लाखो करोड रुपयांचे प्रोजेक्ट करता, लाडकी बहिणी योजनेच्या हेडखाली तुम्ही 30-35 हजार कोटी रुपये वर्षाला देता, पण तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध होत नाही. तुम्ही नोकरी देऊ शकत नाही, तुम्ही महागाईचा भत्ता देऊ शकत नाही. ही जी काही आत्ता हातामध्ये मोबाईल घेऊन बसलेली डिजिटल मीडिया ज्याच्या हातात आहे, त्या लोकांना जर असं तुम्ही बेरोजगार ठेवलं ना, हा विषय फक्त त्या CGI पुरता नाही, हा विषय फक्त बेरोजगारी पुरता नाही, तर हा सिविक सेन्स जर या पिढीला नाही मिळाला तर क्रांती अटळ आहे. हा देश क्रांतीच्या उंबरट्यावर उभा आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.